मध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण आळूच्या पानांची भजी बनवणार आहोत। आळूच्या पानांची भजी बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे साहित्य लागणार आहे हे आपण बघूया। येथे मी 7 ते 8 आळूची पानं घेतलेली आहे, ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे, लाल मिरची घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे। भज्यांचा रंग वाढवण्यासाठी मी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे। आळूच्या पानांची भजी कुरकुरीत होण्यासाठी एक ट्रिक वापरणार आहे, ती म्हणजे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ओवा देखील घेतलेला आहे, खाण्याचा सोडा देखील घेतलेला आहे, हिंग घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ देखील वापरणार आहे। हे सर्व साहित्य आपल्याला आळूच्या पानांची कुरकुरीत भजी बनवण्यासाठी लागणार आहे। चला तर मग आपण आळूच्या पानांची भजी बनवूया। आळूची पानं बारीक चिरून घेऊया। त्यासाठी आपण आधी हा देठ काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सर्व पानांचा देठ काढून घ्यायचा आहे। आता पानं आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने। अशा पद्धतीने पानं कट करून झालेले आहे। मी येथे एक भांड घेतलेलं आहे, त्यात आपण हे डाळीचं पीठ टाकून घेऊया। आणि हे तांदळाचं पीठ आहे, याने आपले भजे कुरकुरीत असे होणार आहे। अर्धा चमचा लाल मिरची, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची, पाऊण चमचा हळद, पाऊण चमचा हिंग, अर्धा चमचा आपण ओवा घेणार आहोत। हो ओवा हातावर असा कुस्करून घ्यायचा आहे, म्हणजे भज्यांना छान असा स्वाद येईल। आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यात आता थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे। पाणी टाकलं की छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गरजेनुसार पाणी टाकायचं आहे। पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यात अजून थोडी पाण्याची गरज आहे, आपण ते पाणी टाकून घेऊया आणि पुन्हा मिश्रण छान असं मिक्स करून घेऊया। बॅटर छान असं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, या पद्धतीने बॅटर तयार झालेलं आहे। आळूच्या पानांची भजी बनवण्यासाठी बॅटर हे पातळच हवं असतं, जास्त घट्ट देखील नाही करायचं, म्हणजे भजी आपली छान अशी कुरकुरीत होती। आता आपण ही पानं बॅटर मध्ये टाकून घेऊया आणि छान अशी मिक्स करून घेऊया। हे मिश्रण छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याची भजी काढून घेऊया, एक एक करून सोडून घेऊया। भजी छान अशी पलटी करून घ्यायची आहे व्यवस्थित, आणि दोन्ही बाजूनी होऊ द्यायची आहे। भजी छान अशी कुरकुरीत अशी फ्राय होऊ द्यायची आहे आणि त्याला सोनेरी असा रंग आला की काढून घ्यायची आहे। भज्यांना छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि व्यवस्थित तळली गेलेली आहे। आपण ती आता काढून घेऊया। कुरकुरीत आळूच्या पानांची भज्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये जरूर सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा। धन्यवाद।